10वीचा पहिलाच पेपर. शुक्रवार दिनांक 20 रोजी शरदचंद्र पवार प्रशालेतील 10वीची विद्यार्थिनी धनश्री भिकाजी पवार सकाळपासून मराठीच्या पेपरसाठी तयार होती. अभ्यास पूर्ण. वडिलांनी पाहिलेलं स्वप्न डोळ्यासमोर, पण नियतीनं वेगळंच काही ठरवलं होतं. सकाळी अचानक अल्पशा आजारानं तिच्या वडिलांचं निधन झालं. घरात वडिलांचा मृतदेह, नातेवाईकांचा आक्रोश, आईचे अश्रू आणि या सगळ्या धनश्री पूर्णपणे सुन्न झाली. मी पेपरला जाणार नाही असं तिनं ठामपणे सांगितलं, कारण वडिलांचा मृतदेह घरात ठेवून परीक्षा द्यायला जाणं कोणत्याही मुलीसाठी सोपं नसतं. पण शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने स्वतः तिच्या घरी पोहोचले. त्यांनी कुटुंबियांना समजावलं, 2 तास अंत्यविधी पुढे ढकला, वडिलांचं स्वप्न मोडू देऊ नका. आई, भाऊ आणि नातेवाईकांनी धीर करून होकार दिला आणि धनश्री अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी परीक्षा देण्यासाठी तयार झाली. मुख्याध्यापक माने स्वतः तिला परीक्षा केंद्रावर घेऊन गेले. प्रश्नपत्रिका हातात आली, पण अक्षर दिसेनासं झालं. डोळ्यासमोर फक्त वडिलांचा चेहरा, तरीही तिनं स्वतःला सावरलं आणि मराठीचा पेपर लिहायला सुरुवात केली. संपूर्ण 3 तास बसणं तिच्यासाठी शक्य नव्हतं, त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी परिस्थिती समजून घेत केंद्रप्रमुख गीता सादुल यांना तिला अर्ध्यातून सोडण्याची परवानगी दिली. धनश्रीनं 1.5 तास पेपर लिहिला आणि त्यानंतर मुख्याध्यापक माने यांनी तिला संतोष लोंढे यांच्या गाडीत बसवून वडिलांच्या अंत्यविधीकडे पाठवलं. एका बाजूला उत्तरपत्रिका, दुसऱ्या बाजूला वडिलांचा अंत्यविधी. अशा प्रसंग आयुष्यात कुणावरही येऊ नये, पण धनश्रीनं या ठिकाणी दाखवलेलं धैर्य सर्वांना भारावून टाकणारं ठरलं. नातेवाईक, शेजारी, शिक्षक, संस्थाचालक सगळ्यांचे डोळे पाणावले. ही फक्त 10वीची परीक्षा नव्हती, तर वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका मुलीनं दिलेली भावनिक लढाई होती. वडिलांच्या जाण्याचं दुःख कायम राहील, पण त्यांच्या स्वप्नासाठी मुलीनं दाखवलेला हा धीर कायम प्रेरणा देणारा ठरेल.